ताशाळी वाद्य आपल्याकडचं आहे की नाही माहिती. आता जो हा प्रसार होतोय जिकडं तिकडं सर्वत्र हे ढोल ताशा पथकांचा आपण म्हणलं तर खरंच देव कुठल्या जागी किंवा संख्या भरपूर झालेली आहे सुमार असं म्हणलं तर हरकत नाही. पूर्वी पुणे आणि आसपासचा परिसर काही तालुके सोडलं तर ढोल ताशा एवढा रुजलेला नव्हता. पण आता अमरावती, नागपूर, गोव्यापर्यंत आणि मुंबई वगैरे सुद्धा भागात हा प्रसार झालाय. मला तर स्वप्न सुद्धा वाटते पुढं काहीतरी खेळ असावा, नुसतं ढोल ताशा वादन नसावं असा हा. आणि आता पथकं जरी पुष्कळ झालेली असली ढोल ताशा, पण खेळ त्याच्या पुढे काहीतरी असणारे असे अत्यंत बोटावर मोजण्याची. नमस्कार. स्विफ्टॅक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मीच्या या नव्या भागात मी अभिषेक वेरकर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, यशस्वीता मिळवूनही पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवतो तो व्यक्ती संघर्षाने संकटांना परतवून लावतो. त्याचसोबत ध्येय गाठण्यासाठी सातत्य, निष्ठा आणि परिश्रम यांचीही पराकाष्ठा करतो. यशाच्या शिखरावरही असताना तो येणाऱ्या पिढीला हात देतो आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातो. वर्षानुवर्षाची आपली जी परंपरा आहे, संस्कृती आहे, ती संस्कृती टिकवण्यासाठी धडपडत असतो, त्याचा ध्यास घेतलेला असतो. अशीच एक व्यक्ती आईच्या गर्भात असताना त्यानं संघर्षातूनही संकटावर मात करता येते आणि खंबीरपणे उभं राहता येतं याची शिकवण आत्मसात केली. एकोप्यानं, एकतेच्या धाग्यानं विस्कटलेल्या समाजाला एकत्र बांधून ठेवता येतं हे संस्कार बालवयातच त्याच्या घडले. सार्वजनिक उपक्रमांत आपण काहीतरी देणं लागतो यासाठी त्यानं कलेचं क्षेत्र निवडलं आणि त्यातच तो लहानाचा मोठा झाला. सर्व समाजातील बांधवांना एकत्र घेऊन वादनाला सुरुवात केली आणि बाप्पाची सेवा, समाजाची सेवा घडवली. आपल्या येणाऱ्या पिढीलाही ही परंपरा, आपला गणेशोत्सव, हे उत्सवाचं जे काही पारंपरिक आणि सांस्कृतिक रूप आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि सगळ्यांनी एकत्र पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे गुरु, एक सुप्रसिद्ध ताशावादक, पखवाजवादक आपल्याला आज इथे लाभलेले आहेत आपल्या शोमध्ये. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांचं नाव आहे श्री राजन घाणेकर, अर्थात सगळेच ओळखतात आपले लाडके राजन काका. त्यांचं स्वागत करतो मी उत्सव आणि मीच्या या शो मध्ये. स्विफ्टॅक्स पिक्चर संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमाचं स्वागत करतो. अशीच प्रेरणा मंगलमूर्ती गणपती बाप्पांनी द्यावी की गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. सर, बाप्पाचा हा उत्सव आता अगदीच काही दिवसांवर आले, तर आतुरता कशी लागली? खरं तर नवीन मुलांना आहे तशीच इतके वर्ष गेली तरी कधी एकदा गणेश उत्सव असंच झालेलं आहे. त्यात फरक पडला नाही, उलट वाढतच गेले असं म्हणलं तरी हरकत नाही. तर तुमच्या लहानपणाबद्दल ऐकायला आवडेल आणि लहान वयातून जो काही प्रवास सुरू झाला वादन क्षेत्रात, कला क्षेत्रात. पहिला आमचं राहणं जे होतं ते शनिवार पेठेतच होतं, मेंढ्या मारुतीच्या परिसरात. त्यामुळं आजूबाजूला जे काही उत्सव व्हायचे, समजा रामनवमी म्हणून हा कोकणात, तर तिथं आमच्या इथं शेजारी काही कार्यक्रम व्हायचे धार्मिक, त्याच्यामध्ये ढोल ताशा वाजवायला जायला लागले. तर म्हणजे ढोल म्हणा ताशा म्हणाले आणि वारकरीच्या पद्धतीने जर कार्यक्रम असेल तर थोडासा पकवास, तेव्हा काही शिकलेलं नव्हतं, पण ताण चुकायचा नाही. कशाने माहित नाही, उपजतच म्हणा काय म्हणा सांगता येत नाही, देणगी कोणा बाप्पाचीच म्हणायला लागेल. तर त्यातून अशी सुरुवात झाली आणि ती आवड पुढे मग ज्ञानप्रबोधिनीच्या गटात सहभागी झाल्यानंतर 8वी-9वीला असताना आमच्या रमणबाग परिसरामध्ये होतं मी शिक्षण माझं झालं. तर तिथे ज्ञानप्रबोधिनीचं रमणदल म्हणून आमचं भरत होतं. सगळे खेळ वर्षभर आणि प्रबोध शाळा म्हणून उपक्रम होता, त्यातही आम्ही सहभागी झालो. म्हणजे अभ्यासही असायचा, नुसतं जे खेळ असं नाही. तर त्यात सहभागी होता होता आम्ही जो शिकवतो तो अजून कार्यरत आहेच म्हणायला हरकत नाही. आणि ही वाद्याबद्दलचं प्रेम, वादनाबद्दलचं प्रेम आणि तळमळ अशी दोन्ही. आणि गणेशोत्सवात जसं गटात सहभागी होते तसंच ज्ञानप्रबोधिनी बरोबर पालखीच्या गटाबरोबर मी सहभागी झालेले या मला नमूद करताना आनंद वाटेल सांगता येईल. पालखीचा गट म्हणजे पालखीचा गट मी असं सांगतो की ज्ञानप्रबोधिनीतर्फे आम्ही पहिली जी पालखी लवकर, तर त्याबरोबर आम्ही गणवेशामध्ये ज्ञानप्रबोधिनीचं संपूर्ण
फर्ग्युसनच्या तिसऱ्या गेट पासून ते निवडून जात होतो. आणि बर्चीच्या ऐवजी फक्त टाळ असायचे तेव्हा आणि पकवाड असायला पुढं ध्वज असा संपूर्ण गट असायचा. फक्त बर्चीच्या ऐवजी टाळ असायच्या हातामध्ये. तर असं केलेलं आहे. पण नंतर गर्दी बरीच वाढायला लागली, वारकरी लोक दमून आले म्हणून असा वेगळा गट म्हणून सहभाग बंद केला आणि प्रत्येक दिंडीमधून चार चार थोडी थोडी मुलं पाठवायला सुरुवात केली. पण सहभाग काय नाही अजून त्यामुळे ही वादनाची सुरुवात अभंग म्हणत जायचं ते प्रबोधीच्या गटाबरोबर हे दोन्ही असते. त्यामुळे तेही शिक्षण झालं. नुसतंच गणेशोत्सव वादन असं नाही, त्यामुळे ही पण जोड आहे त्याला. म्हणजे सगळे संस्कार जे घडतात हो ते इथून म्हणजे सुरुवात आहे. संस्कार घडायला आणि घरी तेच वातावरण होतं इकडे, त्यामुळे त्याला पुष्टी मिळाली म्हणलं तर हरकत नाही. मराठीत म्हणलं आपलं असं वाढीच लागलं त्याच्यात. पण मग ताशा हे वाद्य कधी हा थोडासा वैयक्तिक स्वार्थ म्हणलं तर ताकद नाही. ढोलही वाजवायला आवडतो, कडे चर्मवाद्य म्हणलं की, पण ढोलात बंद नाही. इतर जो ताल वाजवतोय तोच वाजवायला लागतो, त्याला आपल्याला स्वातंत्र्य नसतं. ताशामध्ये आपले बोल त्याच्यामध्ये वैविध्य दाखवता येतं. आणि शेवटी थोडा म्हणतात तसं अंकुशा ताशाचाच असतो जरी म्हणलं तरी. जसं पाटी म्हणलं की पेन्सिल आलं, तसं ढोल म्हणलं की ताशा आला. आणि एकटं वाजू शकत नाही, काहीतरी साधलं पाहिजे. संबळ म्हणा म्हणजे इतर वाद्य शकतात. त्यामुळं ताशा आणि म्हणलं त्रास कमी आहे. ताशाच्या चाव्या पेढ्याचे काम झाले. म्हणलं पूर्वी काय प्लॅस्टिक नव्हतं, तांब्याची कातड्याची पानं होती, तेव्हा भरपूर मेहनत घ्यायला लागायची. पण आता प्लॅस्टिकच्या वापरामुळे थोडंसं सोपं झालंय असं म्हणलं तर हरकत नाही. त्यामुळे मग कमी श्रमिक म्हणून थोडा ताशा पसंत केला आणि त्यात आपलं वैविध्य दाखवता येईल हा थोडा स्वार्थ म्हणलं तरी हरकत नाही. ताशाबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते? ताशाबद्दल सविस्तर माहिती म्हणलं तर आपलं, आपण पुणे शहरात राहतो आहोत सगळी मंडळी. आपल्या इथली तांबटाळी फार प्रसिद्ध आहे खरं म्हणलं तर. विविध सगळे वस्तू त्याच्यात कलाकृती घडतात. परंतु एक दुर्दैव असं किंवा माहीत नाही आपल्याला असं म्हणू शकतो की ताशा हा पुण्यात बनवला जात नाही. तर मग याचा खोल अभ्यास करावा असं जेव्हा ठरवलं की नुसतं वादन न करता ही पण माहिती गोळा करावी, तर पूर्वी सातारला ताशे बनवत होते. मुस्लिम कलाकार होते सगळे, परंतु ते ढोल ताशाचं दुकान अशीच त्यांची पाठी होती. धनगर लोक जे ढोल वाजवतात ते धातूचे, पितळ किंवा तांबा आणि ताशे तांब्याचे असे ते बनवत होते. माझ्याकडे एक आमचे मित्र जे आहेत गुलाबराव आहेत, त्यांचा बघितल्यावर सातारून ताशा बनवून आणला आणि त्याची गडणगडण वेगळीच आहे. आता सर्व वाद्य इथं आणणं शक्य नाही, परंतु तो सातारीची जी घडण आहे ती दणकट आहे आणि आवाजालाही फरक आहे. आणि पूर्वी सातारी ताशे हे प्रसिद्ध होते, त्यातला प्रकार म्हणलं तर. आणि याच्यात मुख्य प्रकार माहिती द्यावी तेवढी थोडी आहे खरं म्हणलं तर. परंतु ते ताशा जो बनवला जातो हा प्रेस करून मशीनचा बनवला जातो. पण हे जे सातारी ताशे जे हाताने घडवले जातात ठोकून, आपल्या जसं डोक्याचं पातेलं असतं तसं हाताने बनवलेलं आहे. आणि दुसरे कर्नाटकात हा जो ताशा ठेवलाय तो तिथलंच बनवलेला आहे की हाताने घडवून, आणि हे सगळं यंत्र कुठलंही नाही, तर भट्टीमध्ये हे सगळं करून हे केलं जातं आणि हाताने बनवलं जातं. मशीन कुठलं वापरलं जात नाही. ते घरामध्ये हा ताशा तयार केला जातो. फार मेहनत आहे. हो, आणि त्यांची प्रसिद्धी ही आहे अनेक वर्षापासून, 2-4 पिढ्या झाल्या. आत्ता जे ताशा बनवतात त्यांच्या वडिलांकडनं हा ताशा बनवून आणलाय. मी म्हणलं की काय व्यवसाय म्हणून वाजवत नाही, पेशा नाही, हाऊस म्हणून वाजवतो. तर तरी पण म्हणले की हा पितळ्याचा ताशा घेतलाय मुद्दा, तेव्हा फार कमी किमतीत मिळाला. आता त्याला पाठीमागे आणखी जो आकडा जोडायला लागतोय असं झालं आहे. तर तेव्हा हा म्हणून पितळ्याचा मुद्दा बनवून घेतला. आता त्यांची मुलं बनवत आहेत ताशा. सहसा बघायला मिळत नाही अजून. हा बरोबर आहे. म्हणतो हा आता माझ्याकडे 25-30 वर्ष तर झाली सहज म्हणजे हा आहे ताशा. आणि आता तुम्ही बघितलं असेल तर सगळीकडे प्लॅस्टिकचा पानाचा वापर होतोय. नंतर जेव्हा दाखवू सविस्तर तेव्हा हे तुम्हाला लक्षात येईल. हा जो आहे ताशाला कातण्याचं पान लावलेलं आहे. अच्छा, ते तुम्ही बघू शकता. आणि हा गोडवा आहे तो वेगळाच आहे. प्लॅस्टिकच्या पानाला गोडी नाही खरं म्हणलं तर. आणि हा संबळ असो, ढोलकी असो, दिंडी असो, हलगी असो, या सगळ्या बरोबर वाजू शकतो. आणि त्याला अजून तरी निदान चांगल्याचं पण हलगीला सुद्धा येतं. ढोलकीलाही प्लॅस्टिकचं आलेलं नाही अजून, पकवाजालाही नाही, जसं तबल्याला नाही तसं. तेव्हा हा आवाजानंतर जेव्हा वादन करू थोडा वेळ तर त्याच्यातल्या आवाजातला फरक हा तुम्हाला कळेल. त्यामुळे हा मुद्दाम ठेवलाय. आणि यात सांगायचा हेतू एक असा की
ज्यांनी बनवला ते म्हणजे तुम्ही ह्याला तरी निदान प्लास्टिकचं पान घालू नका, आंब्याचंच घाला म्हणून त्यांचा मान राखतो हे केलेलं आहे. त्यामुळे आणि अजून कलाकार अजून तरी हे करून देणारे आहेत या सगळ्याच्या. आता तर तबल्याचं वगैरे उत्तम काम होतं, त्यामुळे आपल्याला ह्याच्यातलं काही त्रास नाही, सहज उपलब्ध आहे. पण आता करणारे कारागीर कमी येतील, यांना कसं करायचं माहिती हे सुद्धा कमी होईल. म्हणून हे केलेलं आहे. अन्यथा असेल प्लास्टिकचं आहे कारणानुसार, कारण या दिवसात पाऊस असतो आपण आणि वेळापत्रक थोडं निसर्गाचं पुढं मागं झाल्यामुळं कधी येईल काही सांगता येत नाही. तेव्हा प्लास्टिक सोयीचं वाटतं, परंतु आवाज करा म्हणलं तर नाद ह्यालाच आहे. अगदीच आम्हाला याचा आवाज ऐकायला आवडेल. हो खूपच छान, म्हणजे अंगावर काटे आले. मला समजतो आता जो बघितला असेल तर बहुसंख्य सगळेच म्हणलं 80% वर प्लॅस्टिकच्या काड्याचा वापर करतात, परंतु आता ह्या किती स्पष्ट दिसेल याच्यानुसार पण मी मात्र वेताच्याच काड्या वापरतोय आणि पातळ पातळ म्हणजे काडी जाड लागत नाही, त्यामुळे मी बघितली तर आणि ह्याला जो नाद आहे तो प्लॅस्टिकच्या काडीने येते, ते बडवल्यासारखं होतं म्हणतात आपल्या शब्द म्हणजे वाजवणं म्हणजे ते याने होतं. यातनं गोडवा गोडवा हा जास्त स्पष्ट येतो. अजून मी पहिल्यांदाच. आणि दुसरं एक तुम्ही जे म्हणलं त्याला पूर्ण इलेक्ट्रिसिटी वगैरे आणि पूर्ववर्ती ही जी येते त्याला रथासारखी ती त्या प्लॅस्टिकच्या गाडीला नाही, त्यामुळे मी तरी अजून तेच वापरतो. ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसे सत्य. परंपरा जपलीच पाहिजे, जी पूर्वापार चालू झालेली आहे. आता सध्या बघितलं तर पितळी ताशाची क्रेज भरपूर आलेली आहे, पण ही नसतानाच हा मी बनवून घेतलाय. तुम्हाला कितपत दाखवू शकते त्यानुसार तुम्ही हे करू शकता. पाठीमागे बघितलं तर पितळी आहे आणि सगळी हाताची बनावट आहे, अखंड आहे, त्याला जोड नाही. इथं जे ताशे मिळतात हे जोड असलेले असतात किंवा अखंड काढतात, पण त्याची बनावटी फरक असतो. हा चिकोडी ताशे म्हणून हे त्याचं हे उदाहरण म्हणतात, नमुना हा आहे. आणि त्यांची याची जगविख्यात म्हणतात तसं म्हणलं तरी हरकत नाही. आता साधन उपलब्ध असल्यामुळे त्यांची ख्याती दूरवर पसरली. शिंग आणि ताशा अशी त्यांची दोन्ही उत्पादन आहेत. पाणी प्यायला सुद्धा वेळ नसते, चौघ 5-5 जण काम करतात. आता हे पाहिलं म्हणजे तुम्ही स्वतः साताऱ्याला गेलो, तिथे जी घटनावळ होती म्हणजे निर्मिती होती ताशा मातीची, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे होतात. नाही, आता सातारी ताशीची बनावट बंद झाली, पण त्यांना जे तांब्याची भांडी जे बनवून द्यायचे ते कालवश झाले, त्यामुळे तो व्यवसाय सगळा आणि किमती वाढल्या आणि मग एवढं हे करून घेणारा त्याप्रमाणे पाहिजे ग्राहक, त्यामुळे ते सगळं आता हा साताऱ्याचा व्यवसाय बंद झाला. पण माझ्याकडे एक आहे, पुन्हा कधी निमित्ताने म्हणलं तर दाखवेल किंवा नंतर तुम्ही त्याच्यात भर घालू शकाल. तर मुख्य प्रकारचे आहेत तिथं पुण्यात बनवतात ते किंवा मुंबईहून येतात असे बनवून काही, नगरला बनवतात माझ्या माहितीप्रमाणे. पण हा चिकोडची ताशे जुने जे बँड आहेत त्या बँडवाल्यांकडे मात्र यातले जुने त्यांच्या मागच्या पिढीतले हे ताशे अजून चिकोडीचे ताशे प्रसिद्ध आहे. चिकोडी तालुक्याचं गाव आहे काय. पण मगाशी तुम्ही उल्लेख केला बोलण्यात की वेगवेगळे प्रकार आहेत या ताशांचे, तर ते सगळे प्रकार त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही सांगू शकाल? प्रत्येक ताशा म्हणलं तर प्रकार असा नाही, खरं म्हणलं तर मला मी जरा साशंक आहे की ताशा हे वाद्य आपल्याकडचं आहे की नाही माहिती नाही. पण ते इंडोनेशिया पर्शिया म्हणतात तिकडच्या खंडात इकडे मला नक्की त्याचा अजून पुरेसा अभ्यास झाला नाही म्हणलं तर, परंतु आपल्याकडे रुजलं जास्त. आणि पुण्याकडे आपण जर बघितलं तर ताशा आपल्याकडे जोरात वाजतो आणि सांगली कोल्हापूर बघितलं तर हलगीचा वापर जास्त आहे लेझिमच्या खेळाबरोबर. आणि ताशा पुण्यात, त्यामुळे त्यांना ताशाच्या तालावरती खेळायची सवय थोडी कमी आहे. हलगीचा ताल हा अंगात आणि ह्याच्यापेक्षा बारकावा थोडा आणखी हलगीमध्ये निघू शकतो.
त्याची म्हणजे कडणच वेगळी असल्यामुळे. पण ताशा हा आपल्याकडे महाराष्ट्रात रुजला जास्त. ताशा वादनाचे प्रकार किती ते वेगवेगळ्या शाळांना पण वाजवले जातात, जसं की त्या अभंगांमध्ये पण मी हो बरोबर आहे. ग्रामीण भागात खरं म्हणलं तर संप्रदायानुसार हे वाद्य मान्य नाही, टाळ पकवायचं एवढंच असतं वेगळं. परंतु आवडीनं वाजवला तो थोडा नाजूक वाजवावा लागतं एवढा फरक. म्हणजे भजनाचे शब्द जे आहेत ते ऐकू आले पाहिजे. किंवा तमाशामध्ये सुद्धा ताशा वाजवला जातो. ही जी कला आहे ती प्रत्येकाची ढब वेगवेगळी आहे. सगळे ताशाचं वाजवतात पण प्रत्येकाचं वादन वेगळे आहे. वादन शैली वादन ते तापीमध्ये वाजवणं हे थोडं अवघड आहे. मी सुद्धा अजून ते शिकतोय म्हणलं तर हरकत नाही. आपली वेळच नाही कधी, परंतु ती एक माझ्या वेगळीच आहे. हा आपला गणेशोत्सव काळामध्ये वाद्य निर्मितीचा व्यवसाय बरोबर जोमात सुरू असतो. हो. तरी याची निर्मितीची प्रक्रिया कशी आहे या काळामध्ये, या उत्सव काळामध्ये? नाही आहे पुण्यामध्ये आणि सुदैवाने काय उपलब्ध आहे सगळ्या सोयी. दुकानदार याचं साहित्य मिळणं हे चांगल्यापैकी स्थिरावलेला व्यवसाय हा. आता किती कोटीची टर्न होत आहे उलाढाल होत असेल काही कल्पना सांगता येत नाही. परंतु सर्व साहित्य म्हणजे आणि ते देऊ शकतात, क्षमता त्यांची एवढी आहे त्याच्यामुळे. आज वाद्यपथकांची सुद्धा बरेच वाद्यपथक आपल्याला दिसत आहेत. बरोबर. तर या उत्सव काळात मोठ्या संख्येने सगळे तरुण येतात. हो बरोबर. तर ही तरुणाई कशा पद्धतीने हाताळली, तुम्ही इतके वर्ष वापरताय तर हे वाद्य कशा पद्धतीने हाताळले जातात? तळले जातात म्हणण्यापेक्षा म्हणजे ह्याच्यातलं तुम्ही म्हणता असं बरोबर आहे. संख्या भरपूर होते आणि नीट वाजवणे की फुटण्याचे प्रमाण वाया जाण्याचं तेही असतं. ते सगळं पुन्हा बनवून घेणं हाही प्रकार आहेच. पण चांगले हाताळतात त्याच्यामुळे प्रकार म्हणतात तसं ढोल ताशा दोन्ही. आणि आता जो हा प्रसार बघतोय जिकडं तिकडं सर्वत्र ढोल ताशा पथकांचा आपण म्हणलं तर खरंच देव कुठल्यासाठी किंवा संख्या भरपूर झाली बेसुमार असं म्हणलं तर हरकत नाही. परंतु की ह्यात व्यापारी लोकांचाही थोडा सहभाग म्हणलं तर जास्त आहे. पूर्वी पुणे आणि आसपासचा परिसर काही तालुके सोडलं तर ढोल ताशा एवढा रुजलेला नव्हता. पण आता अमरावती, नागपूर, गोव्यापर्यंत आणि मुंबई वगैरे सुद्धा भागात हा प्रसार झालाय. मला तर स्वप्न सुद्धा वाटते की मुंबईमध्ये 2-2 मिनिटाच्या अंतराने इतक्या वेगाने सगळा दिवस हालचाल करणारी मंडळी ढोल ताशा वाजवण्यासाठी वेळ देतील असं वाटलं नव्हतं. पण ते प्रत्यक्षात उतरलंय 2-4 ठिकाणी जाऊन आल्यामुळं आणि ते चांगलं रुजलंय. प्रत्येकाच्या वादन शैलीत थोडासा फरक आहे. मुंबई वगैरे भागात म्हटलं तर थोडं बेंजोचं प्रमाण जास्ती असल्यामुळे त्यांचं वादन तसं थोडं वरवर असतं. आपलं रांगडं वादन जे म्हणतो ते तिकडं बघायला मिळत नाही. तुम्ही कधी आवर्जून म्हणजे नीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला सुद्धा हा फरक लक्षात येईल. एवढं हे जाणवतं की अगदी बारकाईने लक्ष दिलं तर हा फरक आहे थोडासा. आपल्या इथे जी पहिली लहान पथकं होती, पथकं संख्या वाढायच्या आधी तर त्यांचा जो रांगडेपणा आहे तो ह्या गटामध्ये दिसत नाही, कमी पडतो म्हणलं तरी चालेल. एक जाणून घ्यायला आवडेल मला की तुम्ही शालेय पथकांपासून सुरुवात केली होती आणि तिथे आप्पाजी बेंडसे यांचं मार्गदर्शन लाभलं. हो. त्यांची या वादनाच्या बाबतीतली लोकप्रियता म्हणजे कसं म्हणलं तर मी बऱ्याच काळ उशिराने तिथं म्हणजे प्रवेश झाला माझा 78-79 वगैरे. की आमचं रमणदल जेव्हा सुरू होतं रमणबागेमध्ये, न्यू प्री-स्कूल रमणबागेच्या ग्राउंडवरती मैदानावरती, तेव्हापासून मी 8वी-9वीत असेल तेव्हा आम्ही दलात जायला लागलो. अभ्यासही असायचा, थोडा खेळ आणि गणेशोत्सवात मात्र एकदा ताशा वाजवायला लागल्यावर मग मात्र बर्चीकडे वगैरे गेलो नाही. बर्ची येत होती आणि करायला अजूनही आवडते बर्ची दारामध्ये. कारण नुसतं ढोल ताशा वादन असा होतं, खेळ असा होतो तसं तो म्हणून बर्ची केलेली आहे. खरं त्याच्यात दुसरीकडे आमचे मोठे जे आहे विचार होते ते आणखी जास्त माहिती देऊ शकतील तुम्हाला. पण ते हातात शस्त्र म्हणून ते म्हणतात तसं शिवगाणांचं नृत्य असं म्हणून ते सांगतात. त्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. फक्त ते लागू नये वगैरे म्हणून आम्ही त्यांना बर्चीला सुधारित रूप केले लाकडाचं आणि त्याला कोंडे लावले वरती. आणि मध्ये एक प्रयोग केला तर त्या अंधारात छोटे दिवे पण लावले, ते काही छान दिसतं म्हणून. पुढं काहीतरी खेळ असावा, नुसतं ढोल ताशा वादन नसावं असा हा. आणि आता पथकं जरी पुष्कळ झालेली असली ढोल ताशा, पण खेळ त्याच्या पुढे काहीतरी असणारे असे अत्यंत बोटावर मोजण्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. मी इथे यावंच होतो म्हणजे की पथकांची संख्या वाढते. जसं उल्लेख केला तुम्ही की खेळ कमी होत आहे. त्यासाठी आता तरुणाईने
ठीक आहे, ढोल ताशा वादनाकडे वळताय. या खेळांकडे आणि इतरही पारंपरिक वाद्यांकडे कशा पद्धतीने गेलं पाहिजे त्यासाठी मार्गदर्शन खरंच मोलाचं आहे. खरं म्हणलं तर सध्या या सगळ्या वाद्यांना, पारंपरिक वाद्यांना बरेच दिवस आहेत म्हणलं तर हरकत नाही. आणि आपण इतके भाग्यवान आहोत की महाराष्ट्रात जन्म झाला, आपण वावरतो इथं. आणि महाराष्ट्रीयन हा सगळा बाज कुठलेही वाद्य, काय ढोलकी असो, संबळ असो, दिमडी असो, शिंग असो, हे ताशा, ढोल ताशा असो, ही सगळी लाकडी वाद्य. म्हणजे काय म्हणतात ना, मृत्यू झाला असं मृतप्राय तरी तो जागा झाला पाहिजे अशी त्याच्यात ताकद आहे म्हणलं तर हरकत नाही. किती इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि तो आहेच. म्हणजे बँडचा आवाज सुद्धा फिक्का पाडू शकतो हे खेळ. काही मात्र सामर्थ्य आहे, हे निश्चित मानावं लागेल. पण वाजवलं गेलं पाहिजे तसं. हो, हा एक भाग महत्वाचा आहे. म्हणजे या वादनाचा ज्यावेळी आवाज कामी पडतो त्यावेळी. आणि माझा एक बऱ्याच वर्षापूर्वीचा अनुभव आहे. आमचे सर्व गोंधळी मित्र आहेत, 10-12 जण, ते तुळशीबागेच्या गणपती समोर आम्ही विसर्जन मिरवणुकीत वाजवत होते. त्यांनी मला बघितलं, म्हणजे आणि या तुम्ही ताशा वाजवायला. त्यांनी उडूनच नेलं जवळपास, म्हणलं तरी हरकत नाही. पण त्यांना सोडायला तयारी ना. पण संबळ आणि ताशा हा इतका मेळ चांगला जमला की ते मला सोडायला तयार झालं. म्हणलं बाबा माझा ताशा कुठला तर दिवसभर आनंद तशी तर जायचं, खाली परत तुमची एक संबळ कुठली तर म्हणलं काही त्रास होणार नाही, त्यामुळे थोडा वेळ वाचून आम्ही. पण फार हा अनुभव मजा वादनाची त्याच्यात. आणि घरात तर अनुभवायचं ही वाद्य आवश्यक आहे म्हणलं, तिथं गोडी जास्त वाढते असं म्हणलं हरकत. तेच की या वाद्यांचा ज्यावेळी आवाज कामी पडतो हे वादनाच्या वेळी, आणि ऐकणारे श्रोते ते मंत्रमुग्ध होतं, पाय ठेवायला लागतात. माझे अनुभव सांगतो, जेव्हा मी येतो मिरवणुकांमध्ये आणि हे पारंपरिक वाद्यांचे आवाज ऐकतो तेव्हा पाय फिरकतात, अंगावर शहारे येतात. तर जनसमुदाय सगळा धरून ठेवण्याचं काम वादनातनं होतं. यातनं पुढच्या पिढीने बांधिलकी कशी जपावी, सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपून पुढे कसं गेलं पाहिजे यासाठी काय सांगतो? आपलं काम, धंदा, उद्योग, शिक्षण जे काय असेल ते सांभाळून तरुण वर्गाने तर अवश्य सहभाग घ्यावा. मी पूर्वी 10 बघितलेले 70-75 वर्षाचे म्हणजे वृद्ध सुद्धा तितक्याच उत्साहाने ढोल ताशा वाजवायचे. किमान काही नाही तर परंतु साहित्य सांभाळायचं काम करायचे, पण पथकाच्या गटाच्या बरोबर असायचं. तेव्हा आपला सहभाग जरूर नोंदवावा. नुसतं डीजे लावून असल्यापेक्षा हे खरंच चांगलं, उत्तमच आहे, प्रश्नच नाही. एक सांघिक उपक्रम आणि हे तरुणपणातच रग जिरवायचे असते ढोल ताशा वादनाचे, हे तितकंच कळतं. पण शिस्तीची जोड असेल त्याला, शिस्तबद्धता आवश्यक गरजेचं आहे. त्याकडे कसं बघतो, शिस्तबद्धता ही कधीपासून सुरू झाली या सगळ्या पथकांमध्ये? आणि बरोबर आहे, मगाशी सांगता राहून गेली. पण याची सर्वात सुरुवात डॉक्टर बी.व्ही. तथा आप्पा बेंडसे, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक संचालक यांनीच केली म्हणलं तर हरकत ठरणार नाही. आणि शिस्तबद्ध पथक, अशी पथक वादक गट, वादनाचे ढोल ताशा पथक, डान्स पथक ही येतच होती पूर्वी. पण शिस्तबद्ध गट नसायचे. आपले महिला वर्ग सगळे वगैरे जे मिरवणूक बघायला आवर्जून यायचे. पुण्यातला गणेशोत्सव प्रसिद्धच आहे आणि अजूनही आहे, पूर्वीपासूनच आहे. तर तेव्हा मग त्यांच्या पुढे वेगवेगळ्या वेडेवाकडे अन्वेक्षक करून नाचणं, मद्यपान करणं, हे जे काय पूर्वीच्या गोष्टी बघायला मिळायच्या, तर त्याला कुठेतरी आळा बसवून ही खरं शिस्तबद्ध पथकाची आणि तिथल्या एका काय म्हणतात त्याला सामाजिक आपत्ती आलेली होती. त्या वाद्यबंदीचा हे लक्षात घेऊन त्यांनी आप्पा बेंडसेंनी स्वतः म्हणजे मी ताशा वाजवत आहे, आणि तेव्हापासून त्यांनी या कुणाला बरोबर तेव्हापासून सुरुवात झाली शिस्तबद्ध पथकाची. मला आठवतं ज्ञानप्रबोधिनीचा वारंवार उल्लेख होईलच, त्याशिवाय काही पूर्तता होणार नाही. तर तो गणवेश घालून आम्ही गणपतीच्या मिरवणुकीत जायला लागलो की लोक विचारायचे तुम्ही कुठल्या गणपती पुढे वाढवून करणार आहात, म्हणजे काहीतरी चांगलं बघायला मिळेल ही त्यांची अपेक्षा होती. आणि आजही ती आहे, मला खास नमूद करावं वाटतं. यातच सगळं आहे म्हणलं हरकत. आणि मलाही अभिमान आहे की अशा एका चांगल्या पथकामध्ये मी सहभागी अजूनही कार्यरत आहे. आणि मला जमेल तेवढं माझं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवायचं, मार्गदर्शन करणं, त्यांना माहिती देणं की नुसतंच वाद्य वाजवू नका, त्याचे आजूबाजूची कुठं बनतं, काय होतं, ही सगळी माहिती, कसं वाजवलं जातं, कुठं वाजवलं, हे तयार होतं, त्याची निर्मिती कुठं होते, तर ही तुम्ही माहिती करून घ्यावी. पुढील तरुण वर्गालाही थोडंसं सांगणे म्हणा, सूचना करणं इतक्या मार्गदर्शन इतका काही मोठा नाही. जुना वाद जरूर आहे, परंतु इतक्या मोठी इतक्या वर्षाचा प्रवास आहे.
हा अनुभव मग फिरपत्र आहे. जमेची बाजू हीच म्हणलं तर आहे. खरं तर हा एक सांघिक उपक्रम म्हणूयात आपण याला, वादन आणि संघाने किंवा एकत्र येऊन बाप्पाची सेवा आपल्या वादनातून करण्याची खरंच गरज असते. पण हे जे काही सांघिक गतिशीलतेचं रूप आलेलं आहे आणि सगळ्या सदस्यांनी किंवा सगळ्या वादकांनी एकत्र यावं आणि तो समतोल कसा साधावा याबद्दल काय सांगा? समतोल म्हणजे कसं आता संख्या भरपूर झाली, वादकांची संख्या भरपूर झाली, गटांची संख्या भरपूर झाली. त्यामुळे काही काही वेळा 2 भाग सुद्धा करावे लागतात मिरवणुकीच्या सोयीसाठी आणि सगळे एका ठिकाणी त्यांचं नियंत्रण करणं हे कठीण. ढोलांची संख्या नुसती वाढून उपयोग नाही किंवा ताशे ठेवता पण तेव्हा नियंत्रण करणं थोडं अवघड जातं संख्या वाढली की. हे थोडं कुठेतरी हे वाढतं गट हे चांगली गोष्ट आहे की. आणि आमचं प्रबोधिनीतर्फे असा दृष्टिकोन होता की बाहेरून पथक बोलावण्यापेक्षा मिरवणुकीसाठी विसर्जन मिरवणुकीसाठी किंवा तर आपल्या आपलं मंडळातच तयार करावं आणि अजूनही तसाच आहे दृष्टिकोन की तिथल्याच मुलांचं तुम्ही पथक करावं. फार बर्चीचं मार्गदर्शक किंवा आम्ही करायला येऊ आणि जातो पण आम्ही तसं मुलात तशी जातात कुठल्या गावात म्हणा इथं कुठं पथक असेल दुसरं तर असा हा अजून उपक्रम चालू आहे. किंवा एका विशिष्ट रस्त्याला लोक फार जमतात म्हणून तिकडे जाऊन दुसऱ्याकडच्या रस्त्याला मिरवणूक काही वाजवायचं नाही असं काही नाहीये. मग हा एक भाग थोडासा कधीतरी खेळ वाटतो पण हेही तेवढंच पाळलं जातं. हा एक भाग आहे. एक कला म्हणून आपण बघतो आणि कलेच्या ओढीने सगळे येतात. याला व्यावसायिकतेचं व्यावसायिक स्वरूप काही प्राप्त झालंय का असं वाटतंय. सध्याची परिस्थिती पाहिली तर व्यावसायिक स्वरूप थोडं प्राप्त होईल. त्यातला अंतिम हेतू त्यांचा काय आयोजकांचा हे कळत नाही खरं. परंतु हाऊस म्हणून किंवा हे टिकवायचं म्हणून करणारे असे फार म्हणजे कमीच म्हणलं तर हरकत नाही. आहे संख्या चांगली आहे परंतु हे जरा शोध घ्यावा लागेल. म्हणजे असं काय त्याच्या मागचं इंगित काय म्हणतात तसं थोडं विचार करण्यासाठी होते. पण यात काय झालं आता 1000-1200 रुपयाशिवाय ढोलाचं पान मिळत नाही. 2-3 हजाराशिवाय ढोल एक पडतो. 7-8 हजाराशिवाय ताशा साधा मिळत नाही. झांजा वगैरे साहित्य सगळं भरपूर ह्याच्यात गुंतवणूक करावीच लागते. त्यामुळे तो एक कोणतरी दाताही लागतोच अर्थातच. आणि काही काळ हा जावा लागतो. प्रथम साहित्य खरेदी करताना सगळे थोडं तुम्हाला म्हणजे असं देखील सवलत असं काही नाहीये. त्यामुळे हाही थोडा भाग आहे. कळत नाही परंतु हा थोडा विचार करण्यासारखा आहे. आर्थिक बाजू सांभाळणं ही आहे. मिरवणूक वाजवून त्याच्यातनं मानधनी त्यातनं हा खर्च निर्वाहायचा असतो. सगळा मार्गी लावायचा हा प्रमुख हेतू असतो. मग अन्य काही खर्च असतातच. गट म्हणजे येणं जाणं मुलांची खाण्यापिण्याची सोय काय उत्सव काळ म्हणजे सगळं बऱ्याच गोष्टी आणि इतक्या सगळ्या व्यक्तींना एकत्र घेऊन पूर्वी काय पाण्याच्या बाटल्या नव्हत्या. आता ते आपण बघत असतो की एक पण करावं लागतं आणि आवश्यक गोष्ट त्यामुळे पाणी हे लागतं. एक ऊर्जा काहीतरी तरी पाहिजे. हाही भाग वाढला म्हणजे ते अन्न आलं सांभाळणार काही भाग. तुम्ही या प्रवासात अनेक बदल अनुभवलेत. आपल्या शहरातले देशातले असतील आपल्या ह्या परंपरेतही अनेक बदल झाले वादनाच्या आणि गणेशोत्सवाच्या काळात. तर याचे सकारात्मक आणि नकारात्मक बदल कसे दिसतात? सकारात्मक म्हणलं तर संख्या चांगली झाली आणि ढोल ताशे जो दणदणाट पाहिजे तो आहे. वाद्य म्हणून एक आहेच. तर परंतु सांघिक वादन झाले म्हणजे बँड बनल्यासारखं थोडंसं म्हणलं तर सांघिक वादन झालं. वैयक्तिकरित्या थोडासा कमी व्हावे असं म्हणता हरकत. म्हणजे प्रत्येकाची त्याला वेळ मिळत नाही म्हणा किंवा काही म्हणा. कारण एवढ्या कमी वेळात 2.5-3 तासामध्ये प्रत्येकाचं कौशल्य किती दाखवणार हाही थोडासा भाग आहे. त्यामुळं थोडे उडत्या चालीचे ठेके नवीन बसवून हा कार्यक्रम झाला. आणि मुळात एक असं झाले की रचना बसवतात काही परंतु ढोल ताशा ही जी वाद्य सगळी ही रणवाद्य ती काय घरात वाजवायची नाही. तुम्ही 2 मिनिटं वाजवलं तर म्हणते शेजारी बाहेर वाजवलं असं थोडंसं आहेच. त्यामुळं की हा उत्स्फूर्तपणे म्हणजे त्याला तो बोल करण्याची शास्त्रीय त्याचे बोल माहिती नसतील पण तो वाजवून जाईल. हा जो भाग आहे तो थोडासा लक्षात घ्यायला पाहिजे की बांधे रचना फारसा बांधायचा प्रयत्न करू नये असं मला तरी वाटतं. मुक्त असताना जो काय वाजवतो तो वाजवतो ताला ते जास्त उठून दिसतं. रणवाद्य म्हटलं तरी एक
गोडवा जपावा लागतो. हो जपावा. बरोबर. तुम्ही पूर्वीच्या काळी वादन करायचं त्यावेळी एक गोडवा होता आणि आता तसं कात टाकली प्रत्येक गोष्टी बरोबर. वाद्यांनी पण टाकलेली. बरोबर. मग तो गोडवा आता मिळतोय का हे कमी झालाय म्हणजे तर हरकत नाही. मला सुद्धा आता काही वेळा असं वाटतं की आता पास झालं खरं म्हणजे वय वाढलं म्हणून असं नव्हे, परंतु त्यांचं वादनातलं बदल झालं तर म्हणून ते थोडंसं कुठेतरी आता थांबूया असं वाटतं. पण जुन्या पारंपरिक याच्यात वाजवलं की पुन्हा उत्साह विगुलित होतो म्हणलं तर असं हरकत नाही. शेवटी ते बरं वाटायला लागले की हे आपलं सोडून काही चालणार नाही. शेवटी म्हणतात तसं शेवटी मुळाकडे येतोच आपण म्हणतात तसं होते. आणि आज म्हणजे तुम्ही मार्गदर्शन करायला सगळ्यांना या पथकांच्या आणि सगळ्या वादकांच्या स्पर्धा हल्ली पार पडत आहेत. बरोबर. तर ही संकल्पना कधी सुरू झाली स्पर्धांची? ही तशी 10-20 वर्षाची अलीकडीच स्पर्धा म्हणतात. पुण्यात म्हणलं तर एकदा दैनिक सकाळतर्फे आयोजित केल्या होत्या स्पर्धा. नंतर आपलं कोरोनाच्या काळात वगैरे त्याच्या अलीकडं इथं अखिल मंडळी म्हसोबा उत्सव समिती आहे, त्यांनी फार छान नियोजन केलं होतं खरं म्हणलं तर. आयोजकही होते तसेच भरभक्कम आणि स्पर्धेचं फार छान आयोजन केलं होतं आणि विशेषतः म्हणजे त्याची व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी एका वाद्य गटाकडेच दिली होती. आणि छान सुंदर केलं होतं मध्यवर्ती जागी. तेव्हा खरं ते ऊसतोड आंदोलन वगैरे त्यावरचं काही चालू होतं, त्यामुळं वाहनं कशी आणायची हे सगळा प्रश्न होता. पण ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्या आदल्या दिवशी वाद्य मुलांनी सगळी आणली आणि दुसऱ्या दिवशी ते स्वतः फक्त जे वादक लोक आले वाद्य आधी आणि फार छान नियोजन केलं होतं. तेव्हा मला परीक्षक म्हणून जाण्याचा गणपती बाप्पाच्या कृपेने योग आला होता. तेव्हाची गोष्ट मी नमूद करतो. फार छान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मार्केट यार्डमध्ये केलं जातं. आपलं पुण्याचं मार्केट जे आहे छत्रपती शिवाजी मार्केट आहे, इथेही आयोजन स्पर्धाचे असे विविध गट करत असतात. अशा 2-4 ठिकाणी परीक्षक म्हणून जायचा योग आला. तुमचं परीक्षण लाभलं नाही सगळ्यांना. तर हा जो काही परीक्षणाचा भाग आहे तो कसा असतो, त्याची प्रोसेस काय आहे, तुम्हाला काय अनुभव आले वैयक्तिक? पुन्हा याच्यात म्हणलं तर थोडंसं तुम्ही त्या वादनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं किंवा कशावर आधारित तुम्ही परीक्षण करायचं हे जर थोडं ठरवलं तर त्याला महत्व आहे. आणि शिस्तीला महत्व आहे. पुन्हा गणवेशाला थोडं महत्व दिलं. 100 मार्कांनी विभागणी ठरवतं. वादन आणि एकंदरीत तुमच्यातलं काय म्हणतात मेळ हा सगळा ऑर्गनायझेशन असे म्हणून 100 मार्काची विभागणी केली जाते. मग त्याच्यानुसार जास्ती गुण येतील त्यांना ते क्रमांक पहिला दिला जातो. अशी थोडीशी म्हणजे मार्क इकडे तिकडे किंवा त्याचे विभाग ज्या कस लावायचा तो बदलू शकतो, परंतु साधारण आकडणी ही अशीच असते. यात जे यश मिळतं या सगळ्या संघांना, हो, तर ते यश कशा पद्धतीने साजरं केलं जातं जवळून काही बघितलं असेल? असा बघायचा काही योग आला नाही, पण तिथं क्रमांक पहिला जाहीर झाल्यावरती मात्र उत्साह विगुलित होतो त्यांचा, हे एवढं बघितलेलं. आणि इथल्या स्पर्धेमध्ये मुंबईच्या एका पथकाचा पहिला क्रमांक आला होता इथल्या म्हसोबा उत्सव समिती आयोजित, आणि ते चीनमध्ये जाऊन सुद्धा वाजून आले. म्हणजे ही त्यांची ख्याती आहे. पार्लेश्वर म्हणून नाव घ्यायला काही हरकत नाही, कारण तशी त्यांनी काम केलेले आहे. त्याच्यामुळे पार्लेश्वर म्हणून पथक त्यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. मुंबईतलंच पथक आहे विजय कार्यातलं, पण त्यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. या निमित्तानं आपली संस्कृती इकडच्या लोकांना ही सगळं तिथपर्यंत गेलेलं आहे, म्हणजे हरकत नाही. आणि अनेक पथकांचे सिडनीमध्ये म्हणा, अमेरिकेमध्ये म्हणा, पुष्कळ गट निर्माण झाले. तिथे गेले त्यांनी ही आपली संस्कृती बरोबर नेली आहे, गणपती बाप्पाची जी आहे ती, आणि त्यामुळे तिथेही उत्सव जोरात साजरा करतात. कधीतरी ते म्हणतात ऑनलाईन शिकवा, नवीन मार्ग झाले, पण ते व्यवहार्य होत नाही म्हणतात. थोडस एवढं आहे, कारण त्यांना कितपत येत असते हे काही कळत नाही असं. पारंपरिक वाद्य उत्सव म्हटलं की खरं तर विघ्न हरता बाप्पा आहे आपल्या सोबत, त्याचा आशीर्वादाचा हात आपल्या डोईवर आहे. तरी काही विघ्न येतच असतात या उत्सव काळामध्ये. तर वादनाच्या काळात तुमच्या या एकूण सगळ्या प्रवासात काही विघ्न अशी आली का जेणेकरून ही परंपरा वगैरे खंडित झाली, तर ती कुठली घटना होती अशी जी लक्षात राहिली आणि मग पुढे बदल करायचा? असं म्हणलं तर काही लक्षात येत नाही खरं म्हणलं तर, किंवा आत्ता ते विधान. परंतु काही वेळा असं झालं की बराच वेळ ताकद उभं राहायला लागलं,
कारण पुढच्या मंडळाचा गणपती गेल्याशिवाय मागच्या मंडळाचा गणपती पुढं लाईनीमध्ये जाणं त्या रांगेमध्ये हे थोडं अवघड होतं. त्यामुळे वादन न करता तिष्ठत बसणं हा अनुभव एक वेगळाच होतो, तो मात्र कायम लक्षात राहील. मग आम्ही दुसऱ्या एका गणपती पुढे म्हणजे कुठल्या मंडळाचे माझं नाव लक्षात नाही, पण त्याच्या पुढे आम्ही मग वादन केले. एवढं तयारी 7-8 तास पहाटेपर्यंत बसतो. म्हणलं आता काही हे नाही, परंतु हा मात्र अनुभव लक्षात राहील. वाद्य न वाजवता उभं राहणं, एवढ्या इतरांचं वाजत चालवते थोडी शिक्षा झाल्यासारखं होतं. म्हटलं आपण काय अपराध केला असं झालं. माझ्याबरोबर अनेकांनी झगडे गाठा होते, त्यांनी अनुभवलं, पण असा प्रकार झाला नाही. आणि प्रबोधिनीची शिस्त असल्यामुळे वेळ वाटलं कुणी नाचत असेल तर आम्ही वाजवत नाही. पाठीमागं सिनियर संगीत रेकॉर्ड लावले असतील तरी नाचत वाजवला नाही. गुलाल उधळला जात नाही, ही सगळी शिस्त आम्ही पाळतो. ते सुद्धा करायला सुरुवात केली मात्र वादन करत नाही. ही अजूनही परंपरा पाळलेली आहे. म्हणजे अशा काही बारीक गोष्टी आहेत ज्याने आपली परंपरा होते खंडित अर्थात बरोबर. आणि हे नसावं आपण आपल्या एवढ्या 16 विद्या 64 कलांचा दैवत सगळं गणपती बाप्पा, त्याचा आपण उत्सव साजरा करतो, ते असं नसावं. किंवा मद्यपान करून अन्य काही म्हणजे गैरशिस्तीचं वर्तन करून असं आपण करू नये, असं मला तरी वाटतं. मध्ये कानावर पडलेली गोष्ट आहे अशी की काही वर्षांपूर्वी वाद्यांवरती बंदी. हो बरोबर. त्यामागे कारण काय? एक काहीतरी सामाजिक म्हणजे आपत्ती म्हणलं तरी हरकत नाही, पण त्यामुळे काय केलं होतं पोलिसांनी, गणेश मूर्तीची कोणी विटंबना केली होती, कोणी माहिती नाही, परंतु त्यावेळी पोलिसांनी मग वाद्यबंदी घातली होती मिरवणुकीवरती. काही दंगल होऊ नये किंवा झाली होती दंगल मला माहिती नाही, परंतु मग तेव्हाच आप्पा पेन्शनने पुढाकार घेतला की वाद्यबंदी मी मोडणार आणि ती ताशा वाजवून मी जाणार. तर त्याच्या पाठीमागे म्हणून या शिस्तबद्ध तत्काची तेव्हापासून सुरुवात झाली आणि ते वाढीसच लागली. तिथून आपल्या उत्सवात शिस्तबद्ध आहे असं म्हणलं तर हरकत नाही, किंवा काही प्रमाणात आणण्याचा प्रयत्न केला आणि तो अजूनपर्यंत चालू आहे. एवढं मान ढोल तशा म्हटलं की एका जागी बसून वाजवण्याचं नाही. यातले शारीरिक आणि मानसिक रित्या पण आपण कुठेतरी उभं राहत असतो आणि सुदृढ होत असतो. बरोबर. याचं महत्व ढोल ताशा वादनात खरं म्हणतं ते एकदा कसं पंढरपूरच्या दिंडीला तुम्ही 1 वर्ष पंढरपूरला जाऊन आला की दरवर्षी जावं असं वाटतच राहतं. त्यातनं एक वर्षभराची ऊर्जा मिळते म्हणलं तर हरकत नाही. तसंच गणेशोत्सवात आहे की एकदा तुम्ही ते ताशा वाजवला की तुम्ही ते बरोबर काय 10 मिनिटं पहिलं अंगात म्हणतात तसं हीट निर्माण होऊन वातावरण असं जुळस्तपर्यंत जातात, मग मात्र किती वाजून किती नको असंच होतंय. आणि सगळ्यांचा अनुभव तोच असेल असं माझी नक्की खात्री आहे, म्हटलं तरी हरकत नाही. आणि वयाचं कशाच बंधन नसतं याला. कलाकार म्हणलं की शहराला समस्या हा भेटणारच कधी, त्यामुळे काही कठीण नाही. परंतु आणि हे एक म्हणलं तर हे सांगेन की गर्व कधी कलाकारांनी धरू नये, हा मुळात. आणि आपले पाय जमिनीला असायचे म्हणलं तर मूळ याच्यात आहे, तर तुम्ही यशस्वीतेचे शिखर तुमच्याकडे चालत येते म्हणलं तर 100% खात्री. आणि हे आपल्यातलं असण्यापेक्षा आपल्याकडे भगवंतच करून घेतो म्हणलं तर ही माझी तरी निदान अशी भाव की त्यावेळी काय वाजवले आपण विसरून जातो. तुम्ही परत वाजवा म्हणलं तर लक्षात येईल असं नाही, असं म्हणायला 100% आहे. आता तरी वेळेची मर्यादा आली म्हणून आपण रात्री 10ला थांबतो, पण ज्यावेळी वेळेची मर्यादा नव्हती त्यावेळी तुम्ही रात्रभर ते वादन करायचं. तर ते तो अनुभव कसा आहे? आणि खरं की माझ्या अनुभव आता काय म्हणायचं त्याला, शिस्त म्हणा काय मिळा किंवा वाढल्यामुळे प्रकार सगळे हे किंवा वारंवारिता त्याची वाढली. काही उत्सव निघाली वादन करायचं असेल तर थोडस, तर त्याच्यामुळे नाही. पण पहिलं जे होतं वातावरण छान होतं का 12च्या पुढे रात्री पहाटेपर्यंत जे रोषणाईचे गणपती वगैरे हे सकाळपर्यंत जायचे ते बघायला फार छान वाटायचं. आणि वादनही शिस्तीत त्याच्यात पुढे करा आणि श्रम जाणवायचे. 12 वाजून गेले की एकदा पहाटे 5-6 पर्यंत श्रम जाणवायचे नाही. त्यामुळे हे फार छान असायचं आणि त्यामुळे अंगात एक वेगळी ऊर्जा निर्माण असायची. दमलेलं जाणवायचं नाही, नंतर कळायचं. यात एक आणखी तुम्ही मगाशी विचारलं की लक्षात राहण्यासारखं काय, तर ते एक मी गोष्ट मगाशी सांगायला विसरलो पण आता सांगतो की किल्लारीचा जो भूकंप झाला होता तो आम्हाला अजिबात कळला नाही. लोकांनी सांगितलं की असा असा भूकंप झाला. तेव्हा आम्ही कुलकर्णी पंप जो आहे लक्ष्मी रस्त्याचा तिथं आसपास होतो. तेव्हा असं की या दंडनाटात काही कळलंच नाही.
असं काही घटना झाली म्हणून खरं म्हणलं तर इतका याचा वाद्याचा प्रभाव इतका आहे दंडना जो आहे आपण बोलत अशा म्हणतो इतका प्रभाव आहे त्याचा. तेव्हा हे कळलं नव्हतं की असं काही झाले म्हणून. मग नंतर लोकांनी सांगितलं असं असं झालं म्हणून. मला वाटतं किती 92 93 तेव्हाची हे मात्र लक्षात ठेवायचं तेवढं आहे. आणि कोरोनाच्या काळात ते थोडंसं बंद होतं तेवढं आहे. तो आता काही सगळ्यांवरती चालिष्ट होतं त्यांनी काही सांगितलं आपण काही वेगळं हे नाही. पथकातला वादक हा फक्त एक वादक नसतो तर तो गणेश मंडळांशी सक्रिय असतो, बरोबर, एक कार्यकर्ता असतो आणि स्वयंसेवकही असतो. बरोबर. तर या जडणघडणीत तुम्ही गणेश कार्यकर्ता, गणेश मंडळ कार्यकर्ता म्हणून आणि ही सगळी परंपरागत मूल्य जी आहेत ती वादकांनी कशी जपली पाहिजे यासाठी काय सल्ला द्याल? काय सल्ला मार्गदर्शन एवढं मोठा असं नाही, परंतु पुन्हा तेच वाक्य उद्धृत करेन की आपली कला जी आहे ही आणि महाराष्ट्रीयन रांगडी कला ही आपण जपून ठेवली. त्याचा जो रांगडा वाज हा कायम राहावा. तर म्हणजे अंगात जोश निर्माण झाला पाहिजे आणि याची जे महत्व आहे या वाद्यांचं सगळं तर ते राखलं गेलं पाहिजे. थोडा दंडनाट म्हणतात तसं. आणि आता वैयक्तिक कलेपेक्षा किंवा शास्त्रीय बोल वाजलं त्याच्यात पुन्हा ते सांगावं असं म्हणलं तर दंडनाट झालाय, परंतु वैयक्तिक कलेला वाव थोडा कमी राहिलाय म्हणलं तर असं किंवा मिळत नाही, देऊ शकत नाही असं म्हणलं तर हरकत नाही. तो थोडा थोडा मिळावा. म्हणजे प्रत्येकाची जसं म्हणतात तसं प्रत्येक बाई पोळी भाकरी करत असते, आमटी करत असते, परंतु प्रत्येकाच्या हाताला वेगळी चव असते. तसं प्रत्येकाचं वादन वेगळं असतं. ते थोडंसं प्रगट व्हावं ज्याला संधी मिळेल तसं असं आहे. सध्या जरा खूप आर्थिक सुबत्ता आहे त्यामुळे वाद्य स्वतः लोक खरेदी करू शकतात. आणि आत्ताच आम्ही एका ठिकाणी वाद्यपूजनाच्या निमित्ताने गेलो होतो तर IT मध्ये काम करणारे सगळे पथक त्यांनी निर्माण केले. तर म्हणजे IT मध्ये दिवसभर काम करून जर त्यांना याच्यामुळे थोडंसं म्हणजे शांत वातावरण शिथिल जर म्हणा किंवा विसरत असतील त्यांचे श्रम दिवसभराचे तर हे याचं महत्व आहे असं आपल्याला पुन्हा द्विगुणित वेळ तरी असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दिवसभराचे श्रम कामातले याच्यामुळे विसरत असतील वादनामुळे त्याच्यात हरकत नाही म्हणायचं. त्यामुळे की असं काय करावं हे त्यांना दिवसभर काम केलं असतं असं वाटतं हे ध्यानच सगळं आलं असतं म्हणून हरकत नाही. वादकांकडूनही प्रेक्षकांच्या नागरिकांच्या खूप अपेक्षा असतात आणि त्या बदलत असतात. हो बरोबर. तर हा नागरिकांसोबतचा समन्वय कसा साधतात एक वादक म्हणून? खरं म्हणलं तर या एखाद्या ताशेवादकाला माझ्यासारखं सामान्य असेल इतकं वाद्यामुळे इतक्या माणसांची भेट होईल असं अजिबात स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि ही चांगली गोष्ट आहे खरं म्हणजे स्पर्धाही होतात त्यामुळे वैयक्तिक वावही होतो. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने वगैरे वादन होते पण ते सगळा संयम राखून करावा असं मला वाटतं. आणि नागरिकांना त्रास होऊ नये याच्याकडे लक्ष द्यावं आहे तसं सांगण्यासारखं थोडंसं आहे आपण म्हणतात तसं ते आहे. सगळे ह्या अपेक्षा पूर्ण करतील किंवा अगदीच प्रयत्न करतील त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायचा. एक आणखी 2 भाग मला मात्र गोष्टी नमूद केल्या पाहिजे की आपल्याकडची परंपरा हे ढोल ताशे जे असतात हा ढोल जो आहे सध्याचा हा पत्र्याचा बनवलेला असतो. ताशा हा तांब्या किंवा पितळाचा, पितळेची सध्या बनवत आहे. परंतु पूर्वीचे जे आपलं वादन हे लाकडी ढोलावरच आहे. आसपास पुण्याच्या भागात वेल्हा, पुरंदर, भोर या तालुक्यातला हवेली याच्यातल्या आणि अजून गावातली ही परंपरा जपलेली आहे. अजून ते खेळ करणारे लोक आहेत, परंतु आर्थिक आणि हे सगळं किंवा शेतकरी वगैरे याच्यात असल्यामुळे ते इतर गणेशोत्सवात काळात येऊ शकतात नाही ते प्रमाण कमी झाले. ते थोडं पुन्हा वाढावं म्हणजे जुनी परंपरा लोकांना बघता येईल. तुम्हाला सुद्धा ते कधी बघितलं तर आवडेल असं मला तरी वाटतं. हा पुन्हा त्याच्यामध्ये थोडासा भाग सहभाग वाढ पूर्वी येत होते परंतु 10-20 वर्ष झाली आता प्रमाण फार नगण्य झाले म्हणलं तर असं तो आणि हा जुना जो वाद आहे तो ऐकण्यासारखा आणि लाकडी ढोलावरचा हा खेळ जो आहे मी मुद्दाम उल्लेख करतो तर तो जो आहे तो जवळून ऐकायचा असतो. कारण लाकडी ढोलावरची थाप वाजवली त्यांनी की ती महिलांच्या हातातली बांगडी जशी किणकिणते नाजूक तसा तो जवळून ऐकण्याचा भाग आहे. आणि हा ढोल कशाचा खेळ हा एक चौक अंतर राखून ऐकलं तर आपल्याला त्याची गोडी जास्त त्रास न होता अनुभवता येईल असं मला तरी वाटतं. तुम्ही आशावादांसोबतच पथवाजवादनही करता. हो माझं इतकं काही मी त्यात निपुण नाही परंतु ताल चुकत नाही हे महत्वाचं.
मी या बाबतीत माझ्या गुरुजींचं नाव जरूरपणे नमूद इच्छित करतो, की म्हणजे करावंसं वाटतंच मला, केलंच पाहिजे. धनकवडीत राहणारे श्रीयुत माऊली जंगले, जनार्दन जंगले, यांच्याकडे मी काही काळ पखवाजाचं शिक्षण घेतलं. आणि मी मगाशी म्हणताना आपण बोललो तेव्हा की हे सगळं जे पक्क झाले आणि कुठल्याही गटात मी जाऊन वाजवतो, जरी ज्ञानप्रबोधिनीचा वाजत असतो तरी कोणत्याही गटात जातो, सर्व गटांचे माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कुणाशी भांडण घंटा नाही हे मला नमूद करावं लागेल. आवडीने आवर्जून बोलवतात ते. 5 मिनिटं आपली सेवा म्हणून हजेरी लावायची असा आपण एवढी असा प्रयत्न असतो त्यामुळे. तर अजूनही सर्व गटात जातो, सर्वांच्या बरोबर तर काही सराव केलेला नसतो, पण तो आनंद, त्यातली वादनातली गोडी ही वाढावी आणि तो अनुभव येतो मात्र. म्हणजे त्यांनाही उत्साह थोडा आला तर आपलं काहीतरी वाजवण्यातला रस त्याच्यात आहे काहीतरी असं आपण समजावं, असं मला तरी वाटतं. आणि या सगळ्याचं मूळ मगाशी आपण म्हणलो तसं भजनामध्ये आहे. मला अजून भजनाची आवड आहे. अजूनही मी हरिहर भजनी मंडळ, अखिल मंडळी मंडळ, गणपती मंदिर जिथं आहे शारदा गजानन, त्या तिथं अजूनही मी भजनाला जातो. त्यामुळे हा ताल पक्का झाला. याचा पाया सगळ्या मूळ जे ते तिथं आहे असं मला वाटतं. थोडं उपचत आणि हा थोडा हा ताल पक्का. आपण बघतो वारीच्या वेळी जे रिंगण होतं तिथं सर्व दिंड्यांच्या पक्वाजांचे सुद्धा तिथं हजेरी असते. तर त्यांनी कुठं सराव केलेला असतो. आपल्याला वाटतं आपण इथं मोठं काही काम करतो, पण असं म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट बघितली की आपण काही करू शकत नाही, किंवा आपलं तेवढं छोटं काम याची जाणीव होती. तर हे करायचं मानावं लागेल त्याच्यात, आणि ती गोडी वेगळीच आहे त्याच्यात म्हणतात तसं. एका याच्यात परंतु आणखी एक महत्वाचा मुद्दा निसटून जाईल आपल्या लक्षात आलाय म्हणून सांगतो खरं म्हणलं तर, की ढोलकी, ताशा याचे लिखित बोल कुठेही नाही. तबला पखवाजाचे जसे लिखित बोल आहेत, पेटी वादनाचे जसे राग सुरावटे, तसं ताशाचे आणि ढोलकीचे बोल कुठेही लिहिलेले नाही. आपले इथले जे आहेत प्रसिद्ध स्वरताल साधनावर त्यांचा उल्लेख केला तर काय हरकत नाही, संजय करंदीकर म्हणून. त्यांनी थोडस आता प्रयत्न केला हे बांधण्याचा, पण ते कितपत यश आलं हे आमचं इतकं अजून सविस्तर बोलणं झालं नाही. मग ते कार्यक्रम त्यांनी केला होता, त्यांना या बाबतीत PhD जेव्हा मिळाली संस्था ICCR पण त्यांनी हा थोडासा म्हणजे तो जर केला तर शिकवणं मुलांना सोपं नाही. मग बोल शिकवायचा काय हा प्रश्न पडतो थोडासा. आणि ते आपण 4 शिकवले तर काय लक्षात राहील. अशा ढोल याचे पकवान आणि तबल्याचे जसे बोल लिहिलेले आहेत, त्यामुळे शिकवणं सोपं जातं की एवढा तयार करून येईल. तसंच आशाचं नाही, हा मात्र हे नमूद करायला पाहिजे. त्यामागे प्रचंड अभ्यास आणि जर तुमचा थोडा जरी शास्त्रीय पाय असेल तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. इतक्या वर्षांचा प्रवासात काही असे व्यक्ती तुम्हाला भेटलेत का ज्यांना सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या प्रसिद्धी होते त्या काळी, पूर्वीच्या वेळी, तर त्यांच्यासोबतचे काही अनुभव असतील? नावं सगळ्यांची सांगणं कठीण आहे, परंतु मला मी ज्ञानप्रबोधिनी जसं जसं जेव्हापासून जातो तेव्हापासून आमच्याकडे येणारे आणि माझ्यासाठी अजूनही आमच्या गटात वादन करणारे श्रीयुत कोंढणपूरचे श्रीयुत गुलाबराव कांबळे यांचं नाव अवश्य घ्यावे लागेल. माझ्यासारखे ते गळ्यात ताशा घालून वाजवतात आणि त्यांचा व्यवसाय म्हणून ते हे करतात. आणि आधी आमच्याकडे काही काळ यंत्रशाळेमध्ये काम करत होते, पण एरवी आता व्यवसाय म्हणून अजून माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी वडील आहेत, परंतु ते हा व्यवसाय अजून वाजवते ताब्याचं करतात आणि ताशा उत्तम वाजवतात. त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही तर काहीतरी राहून गेलं असं वाटतं. त्यांचे साथीदार असणे, त्यांचे बंधू पण आमच्याकडे यायचे, म्हणजे त्यांच्या घरात परंपरा येतो त्याची वाजण्याची. वडील ढोल वाजवायचे, दुसरे बंधू तिथे सनई वाजवायचे. हा उल्लेख आहे, ते घरातच असतं म्हणतात तसं उपजत आहे. प्रत्येकाची शैली ढब वेगळं, तसं एवढ्या पंचक्रोशीत हे प्रसिद्ध आहे. आणि ज्ञानप्रबोधिनी सुद्धा जुने विद्यार्थी गुलाबराव कांबळे ताशा वाजवतात म्हणले की अजून विचारतात की येतात की नाही वाजवायचे. आता वयोमानानुसार थोडं प्रमाण कमी झाले, पण मध्ये मी सुद्धा मुद्दाम निमंत्रण की तुम्ही आला नाही तर मुलांना कळणार आहे, तुम्ही या आवर्जून म्हणून. अजूनही तसा थोड्या काळ का या म्हणून त्यांना सांगण्याचा प्रयत्न असेल. आणि प्रबोधिनीमध्ये हीच पद्धत आहे की एकाने वाजवायचं त्याच्या पाठीमागं तोच बोल इतरांनी वाजवायचा. आणि आमचं तरी निदान असा हे होता की ताशा जितके जास्त संख्या तेवढा घोटाळा जास्त सांभाळायला. त्यामुळे लीड फॉलो असल्यामुळं ही पद्धत असल्यामुळे अजूनही टिकून ते घोटाळा होत नाही. आई संख्या वाढवणं सोपं, पण ते सांभाळणं कठीण, नियंत्रण करणं. इतके लोक टाळ वाजवतात दिंडीमध्ये, पण एक जरी चुकला तरी ते सांगतात बंद करा आवाज. हे ओळखणं फार कठीण, ते जमलं पाहिजे. एक वाचताना
सामान्य नागरिकांना असं वाटतं की हा ठीक आहे उत्सव काळात हा, बरोबर. वाद्यवादन करतात तर ते सोपं असतं असं एक वाटतं. बरोबर. नाही, अगदीच कानावर काहीतरी खटकलं की अरे काय वाजवतोय असं होऊन जातं. पण ह्या मागे प्रचंड मेहनत आहे आणि एक ह्याला काही तांत्रिक बाबी पण असतील प्रशिक्षण याचं हो, बरोबर. सगळ्या तांत्रिक बाबी असतील. बरोबर. तर त्या कशा पद्धतीचे असतात आणि नाही, भरपूर आहे. प्रशिक्षण कसं दिलं जातं? ढोल कशा वाजवायचं म्हणजे वादन करत असताना आपल्याला फार गोड वाटतं ऐकायला, पण प्रेक्षकांची भूमिका तेवढीच असते. पण फारच कमी असते की त्यांना पाठीमाग किती परिश्रम आहेत आणि किती जणांचा हात लागतो हे लक्षात येत नाही. परंतु वाद्य निर्मिती करणारे आपल्या पुण्यात तर भरपूर लोक आहेत दुकानं, तर त्याच्या मागे ते कातडं जे असतं ढोलाचं ते आणणं, त्याची पानं त्यांची योग्य ठिकाणून घेणं, त्याला पुन्हा मेट लावणं योग्य प्रमाणात, तर ते वाजतं. फार जाड लावलं तर ते वाजणार नाही, तुम्ही किती प्रयत्न करून. ते ताणणं हा एक प्रकार असतो. आता तरी सुती दोरी आली, थोडं सोपं काम झालं. पूर्वी काठ्या असायच्या ताणलेल्या. आम्ही अखिल मंडळाचे ढोल आणले होते, त्याला काठ्या होत्या आणि आता हुक आहे. ढोल ताणताना हुक लावलेली असतात पानाला. पूर्वी तसं नसायचं, भोग पाडलेली ढोलाचं असायचं, त्यातनं दोरी ओढलेली असायची आणि काठ्या मात्र एकदा ओढला की हालत नाही. सुती दोरी ओढी लांब होत जाते आणि त्याचा तर काय सूत असल्यामुळं लांब होत जातं. पुन्हा पुन्हा ताण आणि नवीन दोरी असली की तो ताण काढावा लागतो, पटकन टिकत नाही, तो सैल पडतोच किती जागी तिथे. भरपूर मेहनत असते. ताशे आणा, ढोल हा वाळला पाहिजे पावसाने. जर समजा पाऊस आला, भिजलं तर पुन्हा ते वाळवायला लागतात. पुन्हा त्याचा आवाजही खराब नाही झाला पाहिजे, वापरता आला पाहिजे. भरपूर परिश्रम, आणणं नेणं आणि वर्षभर हे वादन झाल्यानंतर गणेशोत्सवात सांभाळणं ही बाजू तेवढी मोठी आहे. सध्या निसर्गात पुढं मागं झाल्यामुळे चक्र पाऊसही कधी मध्ये आपली उपस्थिती दाखवतो, तर त्यामुळे त्याच्यापासून बचाव करणं, ते सांभाळणं वर्षभर, ही जबाबदारी वाढीचं म्हणलं तरी हरकत नाही. त्यामुळे पथकांचे हे परिश्रम भरपूर आहेत की जे येत नाही. आणि सध्या मुलं मुली दोन्ही बाजूला आहेत, ते सुखरूप घरी पोहोचले आहेत नाही, ती सगळी काळजी घेणं हाही त्यांच्या पुढं मोठा प्रश्नच आहे. पूर्वी संख्याही कमी होती, परंतु आता हे झाल्यामुळं दोघांचाही, मुला मुलींचा दोघांचाही सहभाग आहे, परंतु ते चिंता असते शेवटी, ही त्यांना आहेच आहे. वाद्यांच्या बांधणीपासून निर्मितीपासूनच इतके बदल होऊन गेलेले आहेत. जसं आता तुम्ही ढोलांचंही सांगितलं की आधी ओवलेल्या असायचं काठ्यांनी त्याला आता हुक आहे. झालेले आहे. तर हे वाद्यांमध्ये, वादनांमध्ये, आपल्या मिरवणुकांमध्ये, गणेशोत्सवामध्ये इतके बदल झालेत आम्हाला. हो, बरोबर. हे आमूलाग्र बदल जे झाले, तर ह्या बदलांना नागरिकांनी कसं बघितलं पाहिजे आणि कसं हाताळलं पाहिजे? आपला उत्सव असेल, वाद्यपथकांनी वाद्यपथकांनाही कसं हाताळलं पाहिजे? बरोबर आहे. मला एक माणसाचा महत्वाचा मोठा शत्रू म्हणतात तसं अहंकार, थोडासा तो जोपासला जातोय म्हणलं किंवा त्याला चालना मिळते म्हणलं तर हरकत नाही असं, पण तो न यावा अशी ही गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना. आणि ते सांभाळून आपण काय फार मोठं काम करत नाही, हे जागेवर ठेवून ते वाद्यवादनाचं काम करावं आणि रंगाचा बेरंग होणार नाही किंवा आपल्यामुळे भांडणं होणार नाही त्या वादाला, त्याला आपणाला संधी देऊ नये असं मला वाटतं. आणि प्रांजळपणे सांगायचं यापुढे सगळे प्रयत्न करतील टिकवून बरोबर. एवढं बंधन जर आपण पाळलं तर काही हरकत नाही. एकाने कोणी नियम मोडला की मग सगळा भार येतो यंत्रणा येतं. सगळे गणेश मंडळ शिस्त पाळत असतात, ती कुठेतरी भंग होताना दिसते. मग तर सरते शेवटी मी एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा विचारतो, तो म्हणजे हा आपला सगळा इतक्या वर्षांची परंपरा असलेला उत्सव, यात यंत्रणा असतील, गणेश मंडळ असतील, वाद्य पथक असतील, यांच्याकडून आणि त्यासोबत समस्त गणेश भक्त नागरिकांकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी आपली मर्यादा सांभाळावी सर्वांनी, वादकांनी, प्रेक्षकांनी, नागरिकांनी. म्हणजे यंत्रणांवरती बाहेर येणार नाही, त्यांचं काम सुपर होईल. अनेक नवीन नवीन बदल झाले. एक बँक आहे, मला नाव नाही आठवण, ते पोलीस लोकांचे सगळे पोलीस कर्मचारी त्यांच्या जेवण खाण्याची सोय करतात, अशाही सोयी हे बदल झाले. लायन्स क्लब म्हणा, रोटरी क्लब म्हणा, हेही अन्यथा सहकार्य जसं होत असेल, कारण ते दिवस रात्र राबत असतात. हे सगळं पार पडल्याशिवाय त्यांना सुटका नसते, हेही लक्षात घेतलं पाहिजे.
त्यांच्यावरही भार पडू नये आणि ते जी मर्यादा घालतील त्याचा आपण कायद्याच्या चौकटीत धरून आपण पालन करावं, म्हणजे कुणालाच त्रास होणार नाही. संख्या असेल किंवा वेळ असेल या दोन्हीच्या बाबतीत जी मर्यादा घालून दिली जाईल त्याचं पालन आपण करावं. आणि याच्यामुळं काही कुणी आजारी व्यक्ती असतात, वृद्ध असतात, त्यांनाही काही त्रास होणार नाही हे एवढं काळजी घेतली म्हणजे झाली. शेवटी रणवाद्याचा आवाज होणारच, त्यात काही प्रश्न नाही. आणि एवढ्या सगळ्या लोकांना जागा उपलब्ध कुठं होणार हा एक थोडासा प्रश्नच आहे. सगळ्या यंत्रणांचा भार पडतोच. आणि उत्सवाची परंपरा जपूया सगळ्यांनी एकनिष्ठेने, एकजुटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण हा सगळा उत्सव पार पाडूयात ही अपेक्षा खरं तर नागरिकांकडून आहे. बाप्पाला नक्की आपल्या सगळ्यांकडून या बदलत्या उत्सवात काय हवंय, काय अपेक्षित आहे, तुमचं मत काय? मत खरं की पुन्हा तेच सांगावंसं वाटेल की सर्व संयम राखून हे आपण वादन किंवा हे सगळं करावं आणि आपल्या लाडक्या बाप्पाला आपण निरोप देतो तेव्हा आपण या सगळ्या मर्यादेचं पालन करून जर केलं वादन सगळं तर ते बाप्पालाही निश्चितच आनंद वाटेल आणि त्याचा सगळ्यांना आनंद घेता येईल, उपभोगता येईल असं मला तरी वाटतं. म्हणजे सर्वांना कुणालाच त्रास होणार नाही असं. आणि अशीच वृत्ती वाढावी, शिस्त त्यातली कायम राहावी अशी गणपती बाप्पाच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करूया. माझ्यासारख्या छोट्या वादकाला तुम्ही ह्या उपक्रमात बोलायची संधी दिली, माझं मत व्यक्त करायची, काही चुकीच्या गोष्टी असतील, काही पटणार नाही, काही पटतील, परंतु आणि शिस्तीत वातावरण वाढल्यामुळं माझी वाढ त्याच्यात झाल्यामुळं, परंतु मला तरी यातनं काही आपण उत्पन्न कमवावं किंवा त्यातनं आणखी काही करावं असं मला अजिबात मनाची इच्छा शिवलेली नाही. याचा आपण आपल्याला आर्थिक काही फायदा किंवा असा अजिबात जाणवत नाही. कुठं आपलीच पाच थोडी रक्कम काही खर्च झाली तर कोणी म्हणलं रिक्षेने सोडा तर सोडायला लागतं, काही खाऊ घालायला म्हणलं भूक लागली असेल घालावं लागतं आपल्याला, तर हा भाग आहेच. त्यामुळं यातनं काही आपण कमवावं किंवा काही असा विचार मनाला शिवलेला नाही आणि यापुढे शिवणार नाही ही 100% खात्री. आणि माझा सहभाग तरी असाच राहील जोपर्यंत वादन होते तोपर्यंत. आणि यातनं वादन जास्ती तयार व्हावं, कारण आता माझा वादनाचा भाग थोडा मी कमी करत आणलं तर बदल जरी झाला असला तरी पण ही यातनं वादक जास्ती तयार व्हावे हीच प्रार्थना. आणि नुसतं वाद्य न वाजवता त्याच्या अनुषंगिक माहिती कुठं बनतं, कोण बनवतं ही माहिती करून घ्यावी. आणि ही आम्ही ह्यातल्या जाणकारांमुळे आणि भजनात असल्यामुळे ही माहिती आम्हाला लागेल, त्याचा आम्ही इतरांना फायदा करून दिला हेच मला किंवा इतरांना कोणाला कामाला लागेल ही महत्वाचं, ही मला हे म्हणतात. खूप छान माहिती मिळाली आम्हाला. तर सुरुवातीला याची निर्मिती कुठे व्हायची हेही खरं तर माहित नव्हतं. बरोबर. तिथपासून तुम्ही आज सगळा जो काही वाढलेला चढता आलेख आहे सगळा वादन संस्कृतीतला असेल, गणेशोत्सव काळातला असेल या परंपरेतला असेल, हा सगळा खूप सुस्पष्ट पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि प्रेक्षकांनाही याची सगळ्यांची माहिती मिळाली. तर तुम्ही वेळात वेळ काढून आलात सर, खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि मंडळी सरांकडून आपण खूप चांगल्या पद्धतीने हे ऐकलं, बाप्पाला नक्की काय हवंय आणि सगळ्या नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत आणि वादकांकडूनही काय अपेक्षा आहेत. तर मी सरांचे आभार मानतो इथे आले त्याबद्दल. आणि आपल्या सगळ्या टीम कडून आणि प्रेक्षकांकडून एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला. मी सर्व स्विफ्ट एक्स पिक्चर्स नाव स्विफ्ट एक्स पिक्चर या सर्व तुमच्या सहकार्याच्या म्हणून मी धन्यवाद देतो. आणि माझ्यासारख्या छोट्या वादकाला अशी बोलण्याची, मत व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी धन्यवाद देतो. तुम्हाला आभार मानतो, तुमचे कृतज्ञ आहे. आभार मानतो म्हणलं पटणार नाही मला, परंतु कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.